नमस्कार मंडळी, बोल महाराष्ट्राची या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. बार्शी टाकळी जिल्हा सोलापूर येथे मुंबई प्रांतिक बहिष्कृत हितकारणी सभेच्या परिषदेत मे 1924मध्ये दिलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण आपण देशांतर, नामांतर, धर्मांतर याबद्दल ते काय म्हणाले हे पाहिले होते. या भागात आपण राजकीय हक्कांबद्दल ते काय म्हटले हे बघणार आहोत. राजकीय हक्क काही बाबतीत राजदंड लावल्याखेरीज सामाजिक अन्यायाचे निर्मूलन होणे दुरापस्त आहे. म्हणून सामाजिक व धार्मिक बाबतीत येथे कायदा करून सुधारणा करावी की न करावी यासंबंधी बरेच भोवती न भोवती होऊन शेवटी इंग्रज सरकारने असा ठराव केला की जाती व रूढी यावर कायद्याचा पगडा बसविण्यास आपण कबूल नाही. या दृष्टीने पाहता हिंदुस्थानास स्वराज्य मिळण्याचा योग आला आहे ही मोठीच आनंदाची गोष्ट आहे असे मी समजतो. कारण ब्रिटिशांचा राजदंड आम्हास असून अडथळा व नसून खोळंबा आहे. आमच्या लोकांस स्वराज्याचे मोठे भय वाटते व आम्हास स्वराज्य ज्याचे रूपांतर पेशवाईतच होईल असे भासते. पण तसे ते म्हणणे व कोणत्याही विचाराचे दर्शक आहे. कारण पेशवाई स्वराज्य व हल्लीचे स्वराज्य यात बराच फरक आहे. पेशवाईमध्ये एकदा स्थापलेले राजे वंश परंपरा राज्य करीत असून प्रजेच्या संमतीने राज्य करीत नसून, भावी स्वराज्यात राज्य सरकार प्रजेच्या संमतीने चालणारे असून त्यात कायमचे राजे असे कोणीच असू शकणार नाही. अशा प्रकारच्या स्वराज्यात जर प्रजेच्या हिताची हेळसांड झाली तर तिचे संवर्धन दुसऱ्या प्रकारच्या कोणत्याच राजकारणात होणार नाही. असा सर्व जगाचा अनुभव असल्यामुळे प्रजासम्मत स्वराज्य ही सर्वोत्तम अशी राज्यव्यवस्था आहे हे निर्विवाद आहे. अशा प्रकारच्या स्वराज्याला आपण बुजून का जावे याचा मला मोठा विस्मय वाटतो. उलट त्यांच्या प्राप्तीप्रित्यर्थ आपण प्रसन्न करणे फार जरूर आहे. स्वराज्य म्हणजे काय याचा अर्थ आपण लक्षात घेतला पाहिजे. आज हिंदुस्थानात स्वराज्यासंबंधाने जे वादविवाद होत आहेत त्यात मुख्यत्वे करून ब्रिटिश लोकांच्या हाती असलेली सत्ता एकदम काढून घ्यावी की क्रमाक्रमाने याच प्रश्नावर सगळा भार दिला जातो. काढून घेतलेली सत्ता कोणाच्या संमतीने वापरण्यात यावी याचा कोणीच विचार करीत नाही. समजा प्रत्यक्ष आलेली सत्ता जर एकाच वर्गाच्या संमतीने अंमलात आणली गेली तर आज ब्रिटिश आमदानीत जी स्थिती आहे तिच्यापेक्षाही 10 पटीने वाढ होणार नाही. कशावरून? वास्तव सत्तेच्या प्रश्नाइतका किंबहुना तिच्यापेक्षाही जास्त महत्त्वाचा असा हा समितीचा प्रश्न आहे. आणि ज्या अर्थी आमच्यातील स्वराज्यवाद्यांनी जो मुद्दा गौण म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले आहे त्या अर्थी ज्यांना जन अपवादाची किती पर्वा आहे हे उघड आहे. आपण मात्र या प्रश्नाचा पिच्छा पुरविला पाहिजे. कारण स्वराज्य जर येणार तर त्यात आम्हास इतरासमान अधिकार मिळाले पाहिजेत आणि तसा अधिकार प्राप्त होण्यास आपण मतदानाचा जो राजकीय हक्क तो प्राप्त करून घेतला पाहिजे. हल्ली मतदानाचा हक्क इतका संकुचित करून ठेवण्यात आला आहे की साऱ्या हिंदुस्थानात शेकडा 2 लोक यासच तो प्राप्त झाला आहे असे मी समजतो. याने आपल्या दोपरी फायदा होणार आहे. एक तर कायदे कौन्सिलात जी आपली हेळसांड होते ती होणे शक्य नाही. जे लोक आपण मते दिल्यामुळे निवडून येतील त्या लोकांना आपल्या हिताविषयी बेपर्वा राहून चालायचे नाही. कारण आपल्या हाती त्यांचा लगाम आहे. मतदानाच्या हक्कापासून आपला एवढाच फायदा होणार आहे असे नाही. त्यापासून दुसरा एक महत्त्वाचा फायदा आहे व तो हा की या मतदानाच्या हक्कापासून वर्णाश्रम धर्मावर मोठाच घाला येणार आहे. राजकीय बाबतीत एका ब्राह्मण उमेदवारावर भंग्याजवळ मताची भीक मागण्याची पाळी आली तर वर्णाश्रम राहिलाच कोठे. तसाच रंकाचा राव होण्याचा राजमार्ग आपण आधी अवलंबला पाहिजे. इंग्लंडमधील मजुरांची तरी काही वर्षापूर्वी आपल्याप्रमाणेच हीनदीन स्थिती होती. 1960पर्यंत लिबरल लोक आपला उद्धार करतील अशा आशेने ते स्वस्थ बसले होते. परी जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला व जो आपणची कष्ट गेला तोची बला याची जाणीव पटून त्यांनी आपला उद्धार करण्याचे ठरविले. या त्यांच्या कार्यात त्यांनी मतदानाच्या हक्कास प्रधानपद दिले होते.
व तो हक्क प्राप्त करून घेण्यात त्यांनी आपली सर्व शक्ती खर्च केली. अखेर त्यांचा जय होऊन आज ते राज्यारूढ झाले आहेत व आपल्या म्हणण्याप्रमाणे सामाजिक, राजकीय व आर्थिक सुधारणा घडवून आणत आहेत. याचे मूळ कारण म्हणजे त्यांना मतदानाचा हक्क विस्तृत प्रमाणात प्राप्त झाला आहे हेच होय. आपण जर अशा तऱ्हेने प्रयत्न केला तर आपणासही आपली उन्नती करता येईल. व्हिडिओ आवडल्यास आत्ताच आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. यासारखेच व्हिडिओ पाहण्यासाठी कमेंटमध्ये जय भीम, जय भारत अवश्य लिहा. धन्यवाद. आपला दिवस शुभ जावो.